जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्राचा पोलीस भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण एका ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यात जाणार आहोत। ठिकाणाचं नाव आहे यमाई देवी मंदिर औंध। आपण या मंदिराविषयी तुम्हाला परिपूर्ण माहिती देणार आहोत। तसंच वाटेत जाता जाता आपल्याला सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी यशवंत बाबा महाराज यांचा मठ लागला। तर बाबांची जो ऐतिहासिक कालखंड आहे त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत। तर बघू शकता मंदिराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे। ठीक आहे, तर आम्हाला योग असा आला की जाता आम्हाला आरती करायला भेटली। यशवंत बाबांच्या आरतीला आम्ही तिथं हजर होतो। तर चला यशवंत बाबांचा ऐतिहासिक कालखंड जाणून घेऊया। बाबांचं तसं मूळ गाव मायनी सोहळून नाही, इथं गाव बाबांचं म्हणजे बहिणीचं गाव आहे। कुरोली गाव हे बाबांच्या बहिणीचं आहे। ते बहिणीबरोबर आले होते सगळा बाबा, पण बहिणीचं त्यांचं दोघांचं न पटल्यामुळं परत बाबा इथून निघून गेले आणि भारतभर फिरून परत शेवटी इथं आले आणि या ठिकाणी त्यांनी परत चालू केलं समजा। भारतभर फिरून आल्यानंतर समजा पाकिस्तानलाही गेले होते ते समजा। पाकिस्तानला जाऊन परत हिमालयातलं जाऊन परत नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाऊन परत शेवटी इथं आले आणि ते तिने कार्य आपली साध्या लोकांच्या बरोबर राहणं, काही लोकांचं काम करणं असं चालू केलं। पण बाबांचं तसं ते महत्त्व जे मोठं होतं ते तिने लपवून ठेवलं होतं। ते साधं म्हणजे आता त्या फोटोवरून बघितलं आपण नगण्य वाटत होतं, पण एक लोकांचं एक असं आहे माहिती आहे, लोक एक म्हणत होते की शेगावची एक दिंडी आली होती। आता ती कशी असेल ती परमेश्वरला माहीत। त्या दिंडीत हाती होता त्यावेळेला आणि त्यानंतर ते मुक्काम इथे सिद्धेश्वराचं आमचं मंदिर आहे शंकराचं, त्या ठिकाणी ती मुक्कामाला होती। बाबा असेच बाजूला बसले होते आणि ते ज्यावेळेला निघाले त्यावेळेला ते बाबांच्या हातात एकानं हार दिला। तो हार त्या हत्तीनं ज्याला बाजूला पाहून बाबाला जोडले होते तिथं असं दोन्ही पुढचं पाय टेकून त्यांच्या गळ्यात घातला आणि गळ्यात घातल्यानंतर नतमस्तक होऊन त्यावेळेला लोकांना कळालं की बाबा हा कोणतरी महान पुरुष आहे। आणि त्यानंतर ते दिंडी सोहळा निघून गेला आणि लोकांना थोडं बाबांचं महात्म्य कळायला लागलं। बाबा लोकांच्याकडे तिथे झाले। मग जसं भक्त येतील तसं बाबांना म्हणजे आता त्यांच्या परीने ते हे करत होते, भक्ताचा उद्धार होत होता सांगा। असं हळूहळू वाढत गेल्यानंतर बाबा गाव सोडून नंतर इकडं माळावर आले। सुरुवातीला गावात राहत होते समजा, गाव सोडून इकडं आलं, छोट्या झोपड्या घातल्या त्यांनी, काही लोकांनी त्या झोपड्या जाळल्या सुद्धा। परत नंतर हळूहळू बाबांनी मग सिमेंटमध्ये बांधायला चालू केलं। सिमेंटमध्ये जे बांधलं तरी बाहेरनं प्लॅस्टर आहे पण आत नुसती वाळू आहे। पाण्यात भिजवलेल्या वाळूत हे बांधकाम आहे सगळं, तेवढंच फक्त बाहेरनं त्यांनी प्लॅस्टर केलेलं आहे। ती सुद्धा इमारती तशीच आहे, त्या सगळ्या इमारती तशाच आहेत बाबांच्यापर्यंत। असं भक्त वाढत गेल्यानंतर मग काय होतं, बाबांचा खरा मोठेपणा लोकांना समजायला लागला काय आहे काय। असं बरेच दिवस जात बाबांनी मग शेवटी कसं होतं, लोकांना सांगायचं हे करायचं, तिथं थांबायचं खाली वर बाबा खाली थांबत होते खाली बाबा ॲक्च्युली म्हणजे तिथनं परत जिथं फक्त ही जी बाबांनी समाधी आहे त्या ठिकाणची जी इमारत सिमेंटमध्ये बांधलेली आहे, म्हणजे वाळू मिसरी सिमेंट टाकून बांधलेली आहे भिंत आधी। नंतर मग ह्या लोकांनी कुठं समाधीस्थ करायला बाबांनी ध्येय ठेवल्यानंतर तर सगळ्याच्या विचारात ठरले की इथं समाधीस्थ करूया। त्या ठिकाणी मग नंतर त्या बाबांचा यथाविधी म्हणजे एक सुंदरगिरी महाराज म्हणून आमच्या कुशेगाव खटा तालुक्यातले त्यांना बोलवून, ते शेष आहेत म्हणजे मठाधिपती आहेत सध्या, आता त्यांना बोलवून तिथं सर्व विधी केला आणि त्यांना तिथं समाधीस्थ केलं। आणि त्यानंतर लोकांना आता काय होतं, जास्तच महात्म्य वाढत गेलं लोकांना। आता हे मंदिराचं स्वरूप तुम्ही बघताय सांगा, ते आता त्यांच्या कृपेने चालू आहे सांगा। या सरकारचा एकही पैसा नाही, हे सर्व तुमच्या माझ्या भक्तापासून दिलेले भक्ताचे पैसे आहेत। भक्ताशिवाय दुसरा पैसा सरकारचा नाही आहे। लोकांना काय वाटतं सरकार एवढा पैसा देते निवांत चालू, एकही पैसा नाही। तुम्ही आम्ही जे भक्त देवतो त्याचाच हा म्हणजे मोठेपणा आहे सांगा। असाच एक साधू पुरुष असा आला होता सांगा, एक फक्त म्हणजे धोतर होतं, अंगा उपरणं होतं आणि ते ह्याच्याकडून आले होते, मला नाशिकडून आले होते। नाशिकडून आल्यानंतर आपलं दर्शन घेतलं आणि बसले होते। त्यावेळेला सर त्यांच्या वाक्य तोंडातून गेले की बाबा हे म्हणजे पुढं शिर्डी होईल म्हणून सांगितलं होतं, पुढं शिर्डी होईल। त्याच्या आधी आपले गगनगिरी महाराज तुम्हाला ऐकून माहीत असते तर गगनगिरी महाराज स्वतः इथे भेटायला आले। गगनगिरी महाराजांचं वाक्य तुमचं आहे की बाबा हे परमेश्वर आहेत, आपण साधत आहोत, असं गगनगिरी महाराजांचं वाक्य आहे सांगा त्यांच्याविषयी। आणि ते आल्यानंतर बाबांनी गगनगिरी महाराजांना फक्त दूध दिलं, त्यांची अंतरिम भेट काय झाली असेल ती
त्यांनी फक्त नारळ बाबांच्याकडे दिला होता. बाबांनी त्यांना दूध. मग शेवटी बाबा भक्तांना म्हणले दूध कोण कोणाला देतं. त्यावेळेला भक्तांना समजलं की खरं कोण आहे पुरुष बाबा, हा अंत्य पुरुष. किती जन्मल्या समानाचा फरक आहे सांगा. हाय परत सांगाल एवढं थोडं होतं, एवढं फारसं मला आठवत नाही तर एवढा अभ्यास मी केलेला नाही सांगा. फक्त एक चर्चा चिरणी लिंची आपली करतो एवढीच माझी बघतोय. सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी यशवंत बाबांची माहिती घेतल्यानंतर आम्ही औंध या ठिकाणी रवाना झालो. तर जाता जाता तुम्हाला एक थोडासा इतिहास यमाई देवी या मंदिराबाबत सांगणार आहे. शिव पार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई. शिवशक्ती रूपिणी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुका देवीचा अवतारही मानला जातो. महाराष्ट्रात व अन्य राज्यात यमाई देवीची अनेक उपपीठे आहेत, परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती आदिमाईचे मुख्यपीठ आहे. तर यमाई देवी या मंदिराविषयी सांगायचं झालं तर औंधासूर नावाचा राक्षस या ठिकाणी राहत होता व तो येथील भक्तजनांवर अन्याय करत होता. तो अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दक्षिणेस पर्वतावर चालून आला, परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसा पुढे कमी पडू लागली. तेव्हा त्यांनी देवीचे दिवस्मरण केले. तेव्हा या असुराचा वध करण्यासाठी आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली भवानी माता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले होते. देवीकडे टोकदार बाण असुराच्या रक्तासाठी तहानेने व्याकुळ झालेले होते. आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधत होते. औंधासुराचे आणि देवीचे एकदम भयंकर असे युद्ध झाले. देवी प्रचंड क्रोधित झाली होती. तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला व क्षणात त्याने धड आणि डोके वेगळे केले. अशा प्रकारे मूळमाया यमाई देवीने औंधासुराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले होते. मंदिरावरती जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. एक तर आपण गाडी पूर्ण मंदिरापाशी वरती नेऊ शकतो किंवा आपल्याकडे पायऱ्यांचा देखील वापर केला जाऊ शकतो वरती जाण्यासाठी. पण आम्ही एकतर खूप लांबून आलेलो त्यामुळे डायरेक्ट आम्ही गाडीवरतीच आणली. बघू शकता तुम्ही एकदम प्राचीन असं हे मंदिर आहे. पूर्ण मंदिर तुम्हाला फिरवून दाखवणार आहे आतून बाहेरून. मोबाईल अलाउड नाही तरी देखील एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तुमच्यापर्यंत मंदिराची पूर्ण माहिती देण्याचा. यमाई देवीचे मंदिर हे औंधच्या दक्षिणेस असलेल्या डोंगर माथ्यावर वसले आहे. मंदिरासभोवलचा जो तुम्ही निसर्ग बघू शकता व अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहेत जसं मी सांगितलं. तसेच रस्तासुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला ज्या मार्गाने सोयीचं पडेल तुम्ही त्या मार्गाने मंदिरामध्ये येऊ शकता. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघा, तुम्हाला पूर्ण मंदिर फिरून दाखवत आहे. मंदिराच्या आवारात आपण आलो तर त्या ठिकाणी आपल्याला गणपती, दत्त, विष्णू, हनुमान, महादेव, सरस्वती यांच्या मूर्ती व दत्त मंदिर देखील आहे. तसेच असं म्हटलं जातं की मुक्त झालेल्या औंधासुराने देवीकडे याचना करून तिच्या मंदिरासमोर स्थान प्राप्त केले. म्हणूनच देवीच्या मंदिरासमोर औंधासुराचेही मंदिर आहे. बघू शकता इथे नंदीला देखील प्रथम स्थान आहे देवीच्या बरोबर समोर. हे बघू शकता औंधासूर राक्षस, त्याला देखील त्याने ज्यावेळेस देवीला प्रार्थना केली त्यावेळेस त्याला देखील इथे स्थान प्राप्त झालं होतं. त्याचं देखील इथं मंदिर आहे. मंदिराच्या आत गेल्यानंतर प्रवेश केल्यानंतर बघू शकता अतिशय सुंदर असं वातावरण आहे. स्वच्छता अतिशय काटेकोरपणे इथे स्वच्छतेचं पालन केलेलं आहे. आतमध्ये बघू शकता देवीचं दर्शन तुम्ही देखील घेऊ शकता. ज्या ज्या व्यक्तींना आतापर्यंत इथे येण्याचा योग आला नाही ते इथून दर्शन घेऊ शकता व खरोखरच अतिशय सुंदर असं ठिकाण आहे.
तुम्ही नक्की वेळ काढून एकदा भेट द्यावी असं ठिकाण आहे.